नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वनदेवी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका अल्पवयीन मुलाने तुषार निषाद याला गाठत शिवीगाळ केली आणि पट्ट्याने मारहाण केली। यानंतर तो मुलगा थेट आपल्या घरी जाऊन वडील आणि काकांना माहिती देतो। काही वेळातच शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी आणि जाकीर कुरेशी हे तिघे त्या मुलासह तुषारच्या घरी पोहोचलेत। आरोपींनी तुषारला शिवीगाळ करत घरात घुसून हल्ला चढवला। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तुषारच्या वडिलांनाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेत तुषारचे वडील गंभीर जखमी झाले आहेत। तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाचाही या प्रकरणात समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। वनदेवी नगर शिव मंदिराजवळ राहणाऱ्या फिर्यादी तुषार शिवकुमार निषाद यास मागील 2 वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून विधी संघर्षग्रस्त बालक राहणार वनदेवी नगर याने त्याला शिवीगाळ केली होती, तसेच पट्ट्याने मारहाण केली होती। यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा घरी गेला व त्याने त्याचे वडील व त्याचे काका आरोपी नामे शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी, जाकीर कुरेशी यांच्यासह पुन्हा फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादी शिवीगाळ करून लाकडी दांड्याने फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली होती। सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी व जाकीर कुरेशी यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयाने त्यांचा दिनांक 29 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।